राज्यातील शेतकऱ्यांना आज सरकारने दिली मोठी बातमी. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट तुम्ही भरपूरशा दिवसापासून बघितली, परंतु शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठा दिलासा. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा आला आहे का? लगेच तपासून घ्या. कारण की पीक विमा सरकारने सोडला. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची निधी जमा होणार. स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आली. तसेच शेतकरी बांधवांना हेक्टरी पीक विमा तुम्हाला किती मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो. प्रत्येकी शेतकरी एकच प्रश्न विचारत असतो की पीक विमा आम्हाला हेक्टरीप्रमाणे किती मिळणार. आता बघा पीक विमा नेमकं कधी मिळणार व केव्हा मिळणार, तर तीच माहिती आज स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली. एका पत्रकाराने बघा कृषी विभागामध्ये जाऊन विचारले की पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार की नाही, तर कृषी विभागाने स्पष्टपणे बातमी दिली. आणि काय बोलले, हे निर्णय काय घेतला, पीक विम्याबाबत कधी पीक विमा तुम्हाला मिळणार, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी येणार, तर संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी सांगितली. तर अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते. बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्याला अशा बातम्या देखील यूट्यूबवरती पाहायला मिळत होत्या, पीक विमा आज आला, उद्या आला, हेक्टरी इतके आले, तितके आले. परंतु थेट बातमी आणि महत्त्वाची बातमी आणि खरी बातमी त्यांना मिळाली नाही. बघा सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी. शेतकऱ्याला पीक विमाचा पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा म्हणजेच इथं त्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे आले होते. आणि 6 जिल्ह्यांमध्ये याचा वाटप झाला असेल, तुम्हाला आठवत असेल. बघा इथं उर्वरित शेतकऱ्यांचं काय, उर्वरित शेतकऱ्यांना बाकीचे पैसे कधी मिळणार आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार, हाच प्रश्न पत्रकारांचा होता. आता त्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांसाठी असणार आहे. बघा शेतकरी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आणि खुश करणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली असून त्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता तो काही पीक विमा मंजूर करण्यात आला, तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आता लगेच सर्व बँकांना आदेश देऊन टाकलेले आहे. आता कालच याचा आदेश देण्यात आला. आता त्वरित आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आज या ठिकाणी आनंदाने नाचू लागले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येवायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस असणार आहे. खरंच शेतकरी बांधव सोन्यासारखा तुमच्यासाठी दिवस असणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले, बघा इथं अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. आता तसेच शेतकरी बांधवांना हा पीक विमा तुम्हाला कितके दिवस झाले मिळाला नव्हता, याचे काय कारण होते, तर बघा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निधी जाहीर करून यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांना खूप मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा आता 75% अग्रिम पीक विमा इथं थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाच्या अंतर्गत शासनाच्या मार्फत जिल्ह्याची यादी सुद्धा अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, लगेच बघा. आता बघा शेतकरी मित्रांनो, 100% पीक विमा मिळणार आहे. तर बघा 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. आता राहिलेल्या जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा हा मिळणार आहे. भरपूरशा दिवसांपासून अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आज येणार, नंतर येणार, या दिवशी येणार, त्या तारखेला येणार, या सणाला येणार, परंतु खरी माहिती शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. तर बघा शेतकरी मित्रांनो, 100% पीक विमा तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे, राज्य सरकारने दिलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांना पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम हे देखील करावं लागणार. मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. बघा शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की कोणतं काम तुम्हाला महत्त्वाचं ते करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ 2 महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी जमा करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण राज्य सरकार 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या पिकांची या ठिकाणी नुकसान झाले होते. तर बघा गारपिटीमुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. तर ही तपासणी सुरू होती. आता पाण्यामध्ये गेले होते बरेचसे शेतकरी, प्रचंड नुकसानाचे इथं त्या प्रचंड नुकसानाच्या टेन्शनमध्ये होते. परंतु शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला ही मदत दिली जात आहे. तर मग शेतकरी बांधवांना बघा या मदतीचा विशेष भाग या ठिकाणी आधीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे 6 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला. आता बघा राहिलेला जो दुसरा टप्पा असणार आहे तो शेतकऱ्याला कधी मिळणार. 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आला, फक्त 7 जिल्ह्यात मिळाला. परंतु उर्वरित बघा राहिलेला जो काही पीक विमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येत आहे. म्हणजेच की तुम्हाला राहिलेला पीक विमा म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. ही माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. त्याच पद्धतीने बघा 2 ते 3 तासांमध्ये रक्कम मिळणार आहे.
अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। परंतु 24 तासानंतर सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। परंतु बघा, एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि बातमी लक्षात ठेवायची, तेच म्हणजे 18 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। या 18 जिल्हे सोडून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तर ते महत्त्वाचं असणार आहे। बघा, 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की याच 18 जिल्ह्यांमध्ये आता 75% अग्रिम पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी शेतीवर अवलंबून असते। गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलल्यामुळे, आर्थिक संकटामुळे बऱ्याचशा प्रमाणामुळे नुकसान झाले होते। तर जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने घेतलेले एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला किती पैसे इथं पीक विम्याचे मिळाले त्याच पद्धतीने आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्याला सरासरी 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अशी रक्कम मदतीच्या स्वरूपामध्ये दिली जाते। सरकारने महत्त्वाची माहिती सांगितली आहे। बघा, ही महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली। शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा पीक विम्याचा वाटप होता आणि बघा, पहिल्या टप्प्यांमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांना 25%च इथं म्हणजे पैसे जमा झाले, जास्त रुपये त्यांना जमा झाले नाही। आता 75% अग्रिम पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा, जसे की 1,500 रुपये प्रति हेक्टरी अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाले। जे काही झाले असेल ते पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 रुपये तुम्हाला मिळाले। बघा शेतकरी मित्रांनो, काही प्रकार घडणार नाही, असा टोटल 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी महत्त्वाची माहिती शासनाने सांगितली आहे। तर मग शेतकरी बांधवांना ही रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी याच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं पाहायला मिळणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हे निधीचे हस्तांतरण होत आहे तर ते कोणते जिल्हे आहेत, तर ज्या जिल्ह्यांमध्ये आज जमा तुमच्या खात्यामध्ये पैसे होणार आहे, बघा, महाराष्ट्रामधील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचा वाटप या ठिकाणी सुरू झाला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांना बघा, प्रत्येकी विभागातील शेतकऱ्याचा विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन ही मदत मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया जिल्ह्यांची यादी। तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आला तो म्हणजे शेतकरी बांधवांना नाशिक विभागांमध्ये भरपूरशा शेती पिकाचं नुकसान इथं झालं होतं। बरेचसे असे छोटे छोटे पीक आहे त्यांचं नुकसान भरपूरशा मात्रामध्ये झालं होतं। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, 25% तुम्हाला अग्रिम पीक विमा तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। नाशिक विभागामध्ये तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर आधी तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। त्यानंतर असणार आहे रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सर्वात जास्त बीडमध्ये सर्वात जास्त इथं पीक विम्याच्या माध्यमातून फेक इथं अर्ज करण्यात आलेले होते, चुकीच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते। परभणी, हिंगोली, त्यानंतर वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, लातूर, तर या सर्व विभागामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला करून घ्यायचं आहे, तेच म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या। कुठल्याही बँकेचं जर तुमचं खातं असेल 100% पीक विमा तुम्हाला मिळणार। अकोला असो, बुलढाणा असो, अमरावती असो, नागपूर असो, चंद्रपूर असो, कोणतेही जिल्हा असो, तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे पहिल्या टप्प्यांमध्ये। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्याला म्हणजे बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाही। त्या व्यतिरिक्त बघा, तुम्ही ई पीक पाहणी केली का? ई पीक पाहणी केली असेल तर महत्त्वपूर्ण असणार आहे, ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केली त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचे म्हणजेच पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता भरपूरशा शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही। फार्मर आय डी नसेल तर कदाचित तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। फार्मर आय डी असणे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे। आता पीक विमा कधी मिळणार, तर येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत हा पैसा मिळण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।